नमस्कार, हा मिनी व्लॉग मी नवरात्रीपूर्वी शूट केला होता पण आता पोस्ट करते सॉरी. तर आज आमच्याकडे येणार होते लातूरवरून पाहुणे, म्हणजे स्वीटी दीदींचे सासू सासरे. त्यांना सगळेच आई डॅडी म्हणतात पण मी आई बाबा म्हणते. ते येणार म्हणून घरात आवरावर सुरू होती, पण तेव्हा तब्येत बरी नसल्यामुळे 5-5 मिनिटांचा ब्रेक घ्यायचे आणि पुन्हा कामाला लागायचे. त्यात माझं इल्लू पिल्लू मला बरं नसल्यामुळे भरवत होतं. खरंय, प्रत्येकाला एक मुलगी तरी असावीच. कसंबसं सगळं आवरलं आणि त्रास असह्य झाला. मग काय, इरा आणि मी जवळचं हॉस्पिटल गाठलं. IV लावल्यानंतर जरा बरं वाटलं. घरी आल्यानंतर रांगोळी दिवाबत्ती केली. रेखाताईंनी देखील पुरणाचा स्वयंपाक करून ठेवला. पाहुणे जवळ पोहोचले म्हणून झटपट 2 मिनिटात तयार झाले देखील. बरं नसल्यावर मला पारसकडनं असं पॅम्परिंग करून घ्यायला फार आवडतं. तेवढ्यात स्वीटी दिदी, दादा, आई, बाबा घरी आलेत. आईने आल्याबरोबर बाबांसाठी पथ्याचा स्वयंपाक केला. त्यांना डायबिटीस आहे हे माझ्या लक्षातच नाही. त्यानंतर आम्ही जेवणं आटोपली. इरा आणि अनुची मस्ती सुरूच होती. घरीच डॉक्टर्स असल्यामुळे रात्रीचा IV डोस अविदादा आणि पारस यांनी लावून दिला. दुसऱ्या दिवशी आई, बाबा, स्वीटी सगळे अयोध्या काशी दर्शनाला निघाले. तिकडून आल्यानंतरचा व्लॉग पुढे येणारच आहे. आई बाबांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या स्वभावातील साधे भोळेपणा व मनाच्या श्रीमंतीची नव्याने ओळख पटली. मराठवाड्यातील लोक ऐकल्याप्रमाणे खरंच मावळा आहेत. पुढचा व्लॉग लवकरच येणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.